हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि त्या संदर्भात व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या ज्या सूचना आहेत त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करत असताना भावनिक बुद्धिमत्तेचा अभ्यास करणे हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो अभ्यास करत असताना या ठिकाणी आपण सुरुवातीला 2 महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ काय आहे त्याची माहिती बघणार आहोत. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये असलेला पहिला शब्द आहे तो म्हणजे भावना. भावनांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर कुठल्याही वस्तूविषयी असणारी जी काही अनुकूल आणि प्रतिकूल स्वरूपाची जी काही जाणीव असते तिला आपण साधारणतः भावना असे म्हणत असतो. यामध्ये राग, द्वेष या प्रकारची कोणतीही भावना असू शकते. बुद्धिमत्तेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बुद्धिमत्ता म्हणजेच काय की एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची व्यक्तीची जी काही क्षमता असते, विचार करण्याची जी काही क्षमता असते त्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे अंतर्गत जाणीवांशी व्यवहार्य प्रतिक्रिया घडवून आणण्याची मानसिक क्षमता. यामध्ये बुद्धिवादी विचारांना जोड देण्यासाठी दुसऱ्याच्या भावना ओळखणे, त्यांचा शोध घेणे व स्वतःच्या भावना निर्माण करणे, त्याचप्रमाणे माणसाची भावनिक आणि बौद्धिक प्रगती व्हावी या दृष्टीने भावनांवर नियंत्रण ठेवणे, या सर्व गोष्टींचा समावेश हा भावनिक बुद्धिमत्तेमध्ये होत असतो. म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेमुळे एखाद्या व्यक्तीची मानसिक आणि सामाजिक घडण ही सभोवतालच्या समाजाशी कशा प्रकारची आहे, तसेच ती व्यक्ती गटाशी कशा पद्धतीने जुळून घेते याची माहिती आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेमुळे होत असते. कामाच्या ठिकाणी या भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ते आपण खालील घटकांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. प्रभावी परस्पर संवाद व समन्वयासाठी भावनिक बुद्धिमत्ता ही फायदेशीर ठरते. म्हणजेच कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही व्यक्ती असतात त्या व्यक्तींमध्ये असणारा जो काही संवाद आहे तो प्रभावी ठरत असताना त्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता हा घटक महत्त्वाचा असतो. या ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये आणि त्या कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना, सूचना आणि मते असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असतात आणि या सर्व गटातून प्रभावी संवाद जर त्यांच्यामध्ये असेल तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यनिष्पत्ती होऊ शकते. संघर्षात्मक परिस्थिती टाळण्यासाठी देखील भावनिक बुद्धिमत्ता फायदेशीर ठरत असते. बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती ही स्वतःच्या ज्या काही भावना असेल त्यावरती योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवत असते आणि त्यातूनच संस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळता येतात. त्याचबरोबर संस्थेमध्ये होत असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बदल जे आहेत ते बदल हाताळण्यासाठी सुद्धा या भावनिक बुद्धिमत्तेची मदत होत असते. सांघिक कार्यनिर्मिती. भावनात्मक जाणीव असल्यास एक महत्त्वाचा फायदा असतो आणि तो म्हणजे कामाच्या ठिकाणी परस्पर संबंध जास्त चांगल्या पद्धतीने सुरळीत ठेवणे शक्य होते आणि त्यामुळेच त्या गटामध्ये योग्य पद्धतीने कार्य करणे त्या गटातील सर्व व्यक्तींना चांगल्या पद्धतीने शक्य होते. भावनांनी भारलेली जी काही परिस्थिती आहे ती हाताळताना देखील भावनिक बुद्धिमत्तेमुळे मदत होत असते. त्या सर्व घटकांमुळे कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भावनिक बुद्धिमत्तेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या सूचना. व्यवसाय संस्थेतील कामाची उत्पादकता आणि सक्रियता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी भावनात्मक बुद्धिमत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे. व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या सूचना. यामध्ये संस्थेतील प्रत्येकाने आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे आवश्यक असते. तसेच सचोटीचा दर्जा हा उच्च राहावा आणि स्वतःकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची कर्मचाऱ्यांची तयारी असावी. म्हणजे त्यांनी स्वतःकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे आवश्यक असते. स्वतःची क्षमता काय आहेत, मूल्ये काय आहेत याबद्दल प्रत्येकाला त्या ठिकाणी खात्री असावी. स्वकौशल्य आणि क्षमतेची जाणीव असावी व सकारात्मक भावनांवरती प्रत्येकाने त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले असावे.
कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे काय आहेत हे ऐकून घ्यावे. इतर व्यक्तींच्या काही समस्या असेल, काही प्रश्न असेल तर ते प्रत्येकाने ऐकून घ्यावे आणि त्यावरती योग्य विचारपूर्वक निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून इतर व्यक्तींचं विशिष्ट विषयासंदर्भात काय मत आहेत ते जाणून घेणं आवश्यक असतं. इतरांचे निरीक्षण व इतरांच्या स्वभावाचे आकलन याबाबत वस्तुनिष्ठ राहावे आणि स्वतःच्या कृतीसाठी जबाबदारी स्वीकारावी. त्याचबरोबर बाहेरील माहिती आणि इतरांच्या भावना कोणत्या प्रकारच्या आहेत याची चांगल्या प्रकारची माहिती मिळवावी आणि यांना जाणीवपूर्वक प्रतिसाद द्यावा, जेणेकरून संस्थेला जास्तीत जास्त प्रगती करणे त्या ठिकाणी शक्य होईल. व्यवस्थापकांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की बोलताना आपले विचार आणि ज्या काही भावना असेल त्या मांडत असताना त्या स्पष्टपणे मांडलेल्या असाव्यात, जेणेकरून समोरच्याला त्या समजणे शक्य होईल. तसेच एखाद्या विशिष्ट विषयासंदर्भात इतर व्यक्तींची मते काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच इतरांच्या मताचा त्या ठिकाणी सन्मान करावा. भावनांचे उपयुक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याची काळजी घेणे त्या ठिकाणी गरजेचे असते. त्या संदर्भात व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच इतरांचे जे काही विषय असेल, तसेच आवडीनिवडी असेल त्या कोणत्या प्रकारच्या आहेत या संदर्भात त्या ठिकाणी व्यवस्थापकाने जास्तीत जास्त रस घेणे आवश्यक असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्यामध्ये राग असेल, चिडचिड असेल किंवा एखाद्या विशिष्ट संदर्भात जास्त काळजी असेल तर या ज्या काही भावना आहेत त्यावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि व्यवस्थापकांसाठी देण्यात आलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.